भिवंडी भारत रत्न पूर्व प्रधानमंत्री और महान कवि अभियंता अटल बिहारी वाजपेयी की जन्म शताब्दी के उपलक्ष्य में भिवंडी में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रविकांत सावंत, वरिष्ठ वक्ताओं सहित राज्य सदस्य अधिवक्ता प्रसाद जयवंत ने उपस्थित जनसमूह को संबोधित करते हुए अटल जी के विचार, व्यक्तित्व और राष्ट्र निर्माण में उनके योगदान पर प्रकाश डाला तथा उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। कार्यक्रम में अटल जन्म शताब्दी समिति के संयोजक एवं महासचिव अधिवक्ता प्रवीण मिश्रा, महासचिव विकास बाफना, ममता परमानी, श्याम भोयर, भारत भाटी, राज्य सदस्य सुगंधताई तावरे, महिला मोर्चा अध्यक्ष कल्पना शर्मा सहित भाजपा के कई पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। वक्ताओं ने कहा कि अटल जी केवल एक राजनेता ही नहीं बल्कि राष्ट्र की आत्मा और लोकतंत्र की जीवंत पहचान थे। उनका आदर्श, त्याग और नेतृत्व भावी पीढ़ियों को सदैव प्रेरित करता रहेगा। कार्यक्रम का समापन अटल जी को श्रद्धासुमन अर्पित कर उनके सिद्धांतों पर चलने के संकल्प के साथ किया गया। भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जमलेले सगळे आपले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित महासचिव प्रवीणजी मिश्रा, श्यामजी भोईर, ममता मॅडम, आमचे मित्र माझे जुने सहकारी प्रशिक्षजी, महिला मोर्चा अध्यक्ष ममता मॅडम, कल्पना मॅडम आणि आमच्या ताई सुगंधाताई, सर्वप्रथम मी आपले जे माजी पंतप्रधान तसेच भाजपला खरी दिशा दाखवणारे असे अटलजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी ज्याप्रमाणे 2 खासदारांपासून ते पंतप्रधानांपर्यंत त्यांचा प्रवास आहे, 1984 मध्ये फक्त आपले 2 खासदार होते, त्याच्यामध्ये एक होते आपले अटल बिहारी वाजपेयीजी आणि 14 वर्षातच ते म्हणजे 1998 ला 2 खासदार होते, तर आपण आपल्या हाती सत्ता घेतली आणि ते पंतप्रधान झाले। तर आजचा हा दिवस म्हणजे आपला पक्षासाठी खूप मोठा दिवस आहे आणि दरवर्षी आपण त्यांचा कार्यक्रम करतो, परंतु ह्यावेळी निवडणुका तोंडावर असल्या कारणाने आपण जरा ते शॉर्टकट मध्ये कार्यक्रम घेतलाय, परंतु येणारा पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण आपल्या महापौराबरोबर करू हे मी तुम्हाला शब्द देतो। ज्याप्रमाणे 1998 मध्ये आपण पंतप्रधान पद घेतला वाजपेयी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आपण आपल्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली यावेळी भिवंडी महापालिकेत महापौर पद घेऊ आणि तुम्हाला ज्याप्रमाणे आम्ही तयारीला लागलोय त्याप्रमाणे माझी विनंती आहे, तुम्ही पण तयारीला लागा। आपापले मतभेद जे पण नाराजगी असेल ते थोडा वेळ बाजूला ठेवा, 15 तारखेपर्यंत चुका आमच्याकडनं पण झाल्या असतील तर 15 झाला, परंतु जे पण होईल भाजपासाठी करा, भारतीय जनता पक्षासाठी करा, कारण येणार सगळेजण आपला